नमस्कार। आता आजपासून आपण सहयोगी प्राणायामकडे जाऊया। आपण मुख्य प्राणायाम सगळे बघितले आजच्या आठी, आणि एक लक्षात ठेवा, हे प्राणायाम असू दे का योग आसन असू दे, हे वेळ काढून शांतपणे करायचं असतं, घाईघाईने करायचं नसतं। श्वासाची लय आणि तुमच्या मनाचा, विचारांचा लय आणि तुमच्या कृतीचा लय, हे तिन्ही एकत्र यायला पाहिजे। तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे करायचं। त्यामुळे मी प्रत्येक प्राणायाम वगैरे सांगताना अगदी शांतपणे सांगते, घाई न करता सांगते, आणि तुम्हीही त्याच पद्धतीने करा। आता आपण सहयोगी प्राणायाममध्ये काय काय शिकवणार आहोत। सहयोगी प्राणायाममध्ये आपण चंद्रभेदी, सूर्यभेदी, शीतली शीतकारी आणि कर्णपीडांतक हे आपण शिकणार आहोत। आता चंद्रभेदी आणि सूर्यभेदी कळण्याच्या आधी आपल्या शरीरामध्ये करोडो नाड्या आहेत। त्यातल्या 3 महत्त्वाच्या नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना, ह्या 3 नाड्या आहेत। ह्या खूप महत्त्वाच्या नाड्या आहेत आणि त्याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम आणि दुष्परिणाम हे दोन्ही होतं। तर इडा म्हणजे आता मला सोपं कळण्यासाठी मी सांगते बघा, डावा आणि उजवा, डाव्यामध्ये 2 शब्द आहेत, उजव्यामध्ये 3 शब्द आहेत। तसं डावी आपली नाकपुडी, डावा ही आपली डावी नाकपुडी म्हणजे इडा, आणि उजवा तर पिंगला। एवढं लक्षात राहील। इडा आणि पिंगला। सुषुम्ना ही आपल्या सरस्वती सारखी गुप्त आहे। तशा नाड्या कुठल्याही तुम्हाला एक्सरे मध्ये वगैरे दिसत नाही, पण ह्या नाड्या आहेत। सुषुम्ना नाडी ही दोन्हीच्या मधोमध आपल्या आज्ञाचक्राकडे। तर इडा नाडी आणि पिंगला नाडी। आता आपली पिंगला ही सूर्यभेदी म्हणजे गरमी, आणि इडा ही चंद्र म्हणजे थंडावा देणारी। त्यामुळे एवढं जरी लक्षात ठेवलं, चंद्र आणि सूर्य एवढा फरक तुमच्या लक्षात राहिला, इडा आणि पिंगला। आता तुमचं शरीराची तुम्हाला काय विकार आहे ह्याचा तुम्ही जर विचार केला की तुम्हाला सर्दीचा जास्त त्रास आहे, तुम्हाला गरमीचा जास्त त्रास आहे, म्हणजे तुमचं शरीर, स्वतःचं शरीर काय कसं आहे, उष्ण प्रकृती तुमची आहे का थंड प्रकृती आहे, हे तुम्हाला नक्कीच माहित असेल की थोड्या गोष्टीने जर लगेच वातावरण बदललं की तुम्हाला सर्दी होते का, लगेच खाण्यामध्ये काही चुकीचं झालं की तुम्हाला गरमीचा त्रास होतो का, हे आपल्याला आपल्या प्रवृत्तीप्रमाणे कळतं। त्यामुळे तशा पद्धतीने तुम्हाला चंद्रभेदी आणि सूर्यभेदीवर जास्त वेळ द्यायचा आहे। तुम्ही असे सहज चंद्रभेदी 5 सूर्यभेदी 5 केलं तर कुठलाही तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही। असं वाटून घेऊ नका की माझी प्रवृत्ती थंड आहे आणि मी चंद्रभेदी केलं तर मला जास्त 4-5 केल्याने दुष्परिणाम होत नाही। अति केल्याने दुष्परिणाम, कुठलीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयते। त्यामुळे तुम्ही ते अतिपणा टाळलात आणि नीटपणे केलं तर हे दोन्ही प्राणायाम चंद्रभेदी आणि सूर्यभेदी हे प्रत्येकाने करण्यासारखे असतात। पण चंद्रभेदीवर कोणी जास्त लक्ष द्यायचं आणि सूर्यभेदीवर कोणी जास्त लक्ष द्यायचं हे आपण पुढच्या भागात शिकूया। मी हळूहळू ह्याच्यासाठी घेते, एक तर 5 मिनिटाचा अवकाश ठेवायचा मी ठरवलेला आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये एक व्हिडिओ करायचा की ऐकणाऱ्यालाही कंटाळा येत नाही, आणि नंतर पुन्हा ऐकलं तर डोक्यामध्ये व्यवस्थित बसतं। खूप मोठा लांबलचक असेल तर आपल्याला ऐकायचाही कंटाळा येतो, म्हणून मी स्वतःला हे वेळेचं बंधन ठेवलं की 5 ते 6 मिनिटाच्या वर बोलायचं नाही। नमस्कार, आपण माझं ऐकता त्याबद्दल मी आपली आभारी आहे।